भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे आता महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। मंत्रिपद मिळाल्याबाबत भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावरून गिरीश महाजन यांनी जोरदार टोलेबाजी केली। चांगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याशिवाय होणारच नाही। पालकमंत्री पद पण मिळालं दावा पण करतायत। चांगला दावा करणं काय वाईट आहे? फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो। बिलकुल, सीएम साहेबांनी ठरवलं तर काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। तिसरे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे ते सगळं, कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं। नाजेने संकटमोचन ते काही बोलू शकतात। तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे। परंतु नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटना आहेत। मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील, इतर काही आमिष एकमेकांना दाखवले जातील। परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेबच घेतील। गिरीश महाजन म्हटले नाही, असा आहे की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा। आता तिसरा, चौथा, पाचवा ते किती करू शकतात? ते 4 मुख्यमंत्री करू शकतात। ते गद्दारांसाठी एकच काय, नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात। या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही।